आता हॉटेलमध्ये पनीर मागवताना जरा सावध राहा, कारण तुम्ही जे खाताय ते खरंच पनीर आहे की वेगळंच काहीतरी हे आधी नक्की तपासा. कारण पनीरच्या नावाखाली तुमच्या ताटात काहीतरी भलतं सर्व्ह केलं जातं. पण आता हे स्पष्ट सांगणं बंधनकारक होणार आहे, कारण FDA म्हणजे स्टेट फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने एक मोठा निर्णय घेतलाय. 1 मे पासून सर्व रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांना त्यांच्या मेनूमध्ये स्पष्टपणे नमूद करावं लागणार आहे की पदार्थात पनीर आहे की चीज अॅनोलॉग. हो, तुम्हाला सुद्धा पनीरच्या नावाखाली चीज अॅनोलॉग सर्व्ह केलं जायचं. ते दिसायला अगदी पनीर सारखं, पण ते दुधापासून बनवलेलंच नसतं. त्याऐवजी त्यात तेल, स्टार्च आणि इतर रसायनांचा वापर केला जातो. आणि खरं पनीर ते फक्त दुधापासून बनतं, ज्यात प्रोटीन, कॅल्शियम आणि न्यूट्रिएंट्स असतात. एफडीएच्या म्हणण्यानुसार अनेक ठिकाणी ग्राहकांना न सांगता चीज अॅनोलॉग वापरलं जात होतं, ज्यामुळे लोकांची फसवणूक होत होती. पण आता मेनूमध्ये स्पष्ट उल्लेख, बिलावर अॅनोलॉग नमूद करणं आणि दुकानात माहिती प्रदर्शित करणं बंधनकारक असेल. आता ग्राहकांनी काय करावं, तर तुम्ही पॅकेटवर अॅनालॉग तपासा, लूज पनीर घेताना खात्री करा आणि शक्यतो बिल घ्या. खरं तर चीज अॅनालॉग आरोग्यासाठी अपायकारक नसतं, पण त्याची पोषण मूल्य पनीरपेक्षा कमी असतात. त्यामुळे आता नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे. आणि म्हणूनच पुढच्या वेळी रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर पनीर बटर मसाला ऑर्डर करताना नक्की विचारा की हे नक्की पनीरच आहे ना. आणि ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.